ब्रॉट टू यू बाय विगार्ड। विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर मधील माता रुक्मिणीच्या पालखीनं जे आहे ते 3 दिवसांपूर्वी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं होतं। आज अंबानगरी अमरावतीमध्ये आगमन झालेलं आहे रुक्मिणीच्या पालखीचं आणि स्वतः या ठिकाणी काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर असेल, खासदार बळवंत वानखडे यांनी दरवर्षीप्रमाणे स्वागत केलेलं आहे। आपल्या सोबत यशोमती ठाकूर आहेत। ताई, पावसाने देखील हजेरी लावली आहे। दुसरीकडे माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावती शहरात अंबानगरीत आगमन झालेलं आहे। तुम्ही स्वागत केलं का? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अतिशय आनंद उत्सव या ठिकाणी आहे। आई रुक्मिणीची पालखी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील म्हणजे धारणा अशी आहे की आई आमच्या सासरी चाललेले आहेत आणि लेक बाळ ज्यावेळेला सासरी जाते त्यावेळेला सगळेजण जसे कवटाळतात तसं अमरावतीकर सगळेजण सोबत येतात आणि सगळेजण आपले मतभेद विसरून या ठिकाणी आई रुक्मिणीचं स्वागत करतात। सर्वात जुनी पालखी म्हणून महाराष्ट्रातील या पालखीला मान आहे। काय साकडं असणार आहे माता रुक्मिणीकडे? पंढरपूरपेक्षा पुरातन कौंडण्यपूर आहे आणि आई रुक्मिणी जे सगळं आशीर्वाद आहे तो आहेच, पण बळीराजा सुखाव आणि या देशामध्ये शांती समृद्धी राहो, सर्वधर्म संभाव। तुम्ही बघा सगळ्या प्रकारची मंडळी इथे आहेत, बौद्ध मंडळी इथे आहेत, मुस्लिम मंडळी इथे आहेत आणि सर्वधर्म संभावाचं प्रतीक हा अमरावती जिल्हा आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बळवंत वानखडे त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगणार? तुम्ही सहभागी झालेले आहेत पालखी सोहळ्यामध्ये। आई रुक्मिणीचं हे माहेर आहे, त्यामुळे या पालखीला अनन्य साधारण महत्व आहे। जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी दरवर्षीच या पालखीचं स्वागत इथं ठेवलेलं असते आणि दरवर्षीप्रमाणे त्याचं स्वागत आम्ही आज इथं केलेलं आहे। अतिशय उत्साह आहे आणि या उत्साहात रुक्मिणी मातेच्या पालखीचं स्वागत चालू आहे। यावर्षी खासदार झाला आणि पहिल्या वर्षी दरवर्षी तुम्ही येतात, खासदार म्हणून पहिल्यांदा आला। खासदार म्हणून मी दरवर्षीच आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी मी इथं येत असतो, पण आज खासदार म्हणून मी इथं स्वागत करण्यासाठी आलो। तर हे होते बळवंत वानखडे, सोबत यशोमती ठाकूर यांनी जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माता रुक्मिणीचं पालखीचं स्वागत जे आहे ते अमरावतीत केलेलं आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।